मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक भयकथा बघणार आहोत. ज्या भयकथेचं नाव आहे धक्का. चला तर या भयकथेला आपण सुरुवात करू. ती पावसातील संध्याकाळ होती. थंडी आणि अंधार हळूहळू वाढत होता. घाटाच्या अगदी सुरुवातीच्या भागात कार पोहोचली असतानाच दिवस मावळू लागला होता. दिवस मावळला आणि काय योगायोग असेल तो असेल, पण मावळत्या सूर्याच्या साथीनं कारचं इंजिनही बंद पडलं. कारमध्ये दोनच माणसं होती, विनय आणि त्याचा मित्र विनायक. विनय साधारणतः 25ला तरुण इंजिनियर आणि विनायक सुमारे 22-23चा नुकताच कॉलेजातून M.Com ची पदवी घेऊन बाहेर पडलेला उत्साही तरुण होता. योगायोगानं घाटाच्या सुरुवातीच्या भागातल्याच चहाच्या एका टपरीजवळ त्यांची कार बंद पडली होती. विनय आणि विनायक मोटारीतून खाली उतरले आणि धक्का मारून त्यांनी ती चहा टपरीच्या बाजूलाच उभी केली आणि 2 चहाची ऑर्डर देऊन आता पुढे काय करायचं याचा ते विचार करू लागले. जवळ एखादा मोटार मेकॅनिक मिळेल का, ही चौकशीही त्यांनी टपरीवाल्याकडे केली. त्यांचं बोलणं सुरू असतानाच घाटाच्या वरच्या बाजूच्या रस्त्यानं XX0000 क्रमांकाचा एक ट्रक येऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला थांबला. त्यातून ड्रायव्हर आणि क्लीनर बाहेर पडून चहाच्या टपरीकडे आले. ते विनय आणि विनायकच्या समोरच्या टेबलावर बसले आणि त्यांनीही चहाची ऑर्डर दिली आणि ते आपसापसात आणि चहा टपरीवाल्याशीही गप्पा मारू लागले. विनय आणि विनायक चहा पित असतानाच टपरीवाल्यानं समोरच्या ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनरच्या टेबलावर त्यांचा चहा आणून ठेवला आणि तो विनय आणि विनायकच्या टेबलाजवळ येऊन म्हणाला, "तुमचं नशीब चांगलं दिसतंय." दोघांच्या चेहऱ्यावरच्या गोंधळाचा भाव पाहून तो म्हणाला, "आता आलेल्या ड्रायव्हर क्लीनरला पाहिलंत का?" "हो," विनय म्हणाला. "अहो, ती दोघं चांगले मेकॅनिक सुद्धा आहेत," टपरीवाला सांगत होता. "खरं म्हणजे ते मूळचे मेकॅनिकच आहेत. ड्रायव्हर आणि क्लीनर नंतर झालेत. केवळ तुमचं नशीब चांगलं म्हणूनच ते ह्या आडवेळेला आणि या आडवळणी ठिकाणी आलेत." ते ऐकून विनय आणि विनायकच्या श्वासात श्वास आला. मग टपरीवाल्यानं त्या ड्रायव्हर आणि क्लीनरला काहीतरी सांगितलं आणि ती दोघं पटकन उठून विनयच्या कारजवळ गेली आणि कारचं बॉनेट उघडून त्यांनी कारच्या इंजिनशी काही खटापट केली आणि काही क्षणातच त्यांची कार सुरू झाली. मग जणू काही झालंच नाही असं वागत ती दोघं त्यांच्या टेबलावर जाऊन बसली आणि गारढोण झालेला चहा पिऊ लागली. विनय आणि विनायक आपल्या जागेवरून उठून त्यांच्या टेबलाजवळ गेले आणि त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून नव्हे तर आम्हाला अशा आडबाजूला आणि आडनिळ वेळी मदत केली म्हणून त्यांना काही पैसे घेण्याची विनंती करू लागले. पण त्या दोघांनी पैसे घ्यायचं तर नाकारलंच. पण पुढे ते म्हणाले की आम्ही तुमच्यासाठी काहीही केलेलं नाही, फक्त आमचं कर्तृत्व म्हणून तुम्हाला मदत केली आहे. खूप आग्रह करूनही जेव्हा ते काही घेईनात तेव्हा नाईलाजानं विनय आणि विनायक जायला निघाले. गाडीत बसता बसता विनायकनं सहज आकाशाकडे बघितलं आणि त्या अंधारल्या आकाशाकडे पाहून त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि हृदयाची धडधड वाढली. ती अमावस्येची रात्र आहे हे त्याला जाणवलं आणि नकळत त्याचे पाय घाईघाईनं त्याच्या गाडीकडे वळाले आणि इग्निशन देऊन विनयनं कार सुरू केली आणि त्यानं ॲक्सिलेटरवर पाय दाबण्यापूर्वी विनायकनं सहज म्हणून मागे वळून पाहिलं तर काय, त्याला मागं काहीच दिसेना. ना चहाची टपरी, ना चहावाला, ना ट्रक ड्रायव्हर, ना क्लीनर. एका क्षणात हे सगळं नाहीसं झालं होतं आणि आता मागं उरला होता तो केवळ अंधार. घाटातल्या चढाचा रस्ता मागे पडत होता, पण मनात दास्तावलेल्या विनायकचे विचार मात्र त्यापेक्षा अधिक वेगानं पुढे जावत होते. सर्वस्वी अनोळखी असलेल्या त्या ग्रामीण परिसरात ती दोघं त्यांच्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी योग्य जागा शोधण्यासाठी आले होते. त्यांच्या घरून निघताच थोडा उशीर झाला होता. व्यवसायानं इंजिनियर असलेला विनय स्वभावातच धाडसी होता, त्यामुळे त्या आडवळणी परिसरात सुद्धा तो त्याची कार बिनधास्तपणे चालवत होता. काहीसा भित्रा असलेला विनायक मुळातच त्या भागात जागा शोधण्याच्या विरोधात होता, पण शहराच्या तुलनेत जागा स्वस्त मिळण्याची शक्यता आणि सरकारी सवलती मिळण्याची संधी अधिक असल्यानं तो सुद्धा अखेर तयार झाला होता आणि त्यामुळेच संध्याकाळी ते प्रवासाला निघाले होते. खरं म्हणजे घाटातल्या त्या प्रसंगावर त्यांचा विश्वास बसतच नव्हता. त्यांची कार घाटाच्या प्रारंभीच चहाच्या टपरीपाशी बंद पडते काय, चहा टपरीवाला, ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर भेटतात काय, त्यांची मोटार सुरू करून देतात काय आणि पुन्हा वळून पाहिलं तर ती सगळीजण क्षणार्धात नाहीशी होतात काय, सगळंच अगदी चमत्कारी. त्यानंतर विनय किती वेळ कार चालवत होता हे विनायकच्या लक्षातही येत नव्हतं. तो फक्त देवाचं नाव पुटपुटत विनयच्या ड्रायव्हिंग सीट शेजारच्या सीटवर सुन्नपणे बसून होता
बऱ्याच वेळानं त्यांची कार बहुधा घाट माथ्यावर पोहोचली आणि त्या चढाच्या अरुंद घाट रस्त्याच्या कडेला पुन्हा एक चहाची टपरी दिसल्यावर थोड्या वेळापूर्वीचा प्रसंग आठवून पहिल्यांदा विनायक घाबरलाच. पण आता विनय व्यतिरिक्त आणखी कुणी माणूस दिसेल या कल्पनेनं त्याच्या जीवात जीवही आला. त्यानं टपरीपाशी गाडी थांबविण्याची विनयला विनंती केली. हवेतल्या गारठ्यानं विनयलाही आता चहाची गरज वाटतच होती, म्हणून त्यानंही त्या चहा टपरीजवळ आपली कार थांबवली. अमावस्येच्या त्या अंधाऱ्या रात्री आडबाजूच्या अनोळखी आणि सुनसान रस्त्यावर माणसाची चाहूल विनायकला किती मानसिक आधार देऊन गेली हे फक्त त्याला आणि त्यालाच माहीत होतं. चहाची ती टपरी खरं तर इतर कुठल्याही साधारण टपरीसारखीच होती, पण त्या क्षणी त्या दोघांना, विशेषतः विनायकला, त्या टपरीच्या केवळ दिसण्याचाही मोठाच आधार वाटला. पेट्रोमॅक्स बत्तीच्या उजेडात समोर दिसणाऱ्या खुर्च्यांवर बसत संध्याकाळच्या त्या अर्ध्यामुर्ध्या प्रकाशात आणि गॅसच्या अस्पष्ट प्रकाशात दिसणाऱ्या चहावाल्याला त्यांनी 2 गरमागरम कडक चहाची ऑर्डर दिली. त्यांनी जेव्हा ऑर्डर दिली तेव्हा पुढच्याच क्षणी चहाचे 2 आणि गार पाण्याचे 2 ग्लासेस घेऊन चहावाला त्यांच्या टेबलापाशी आला सुद्धा. तेव्हा त्या चहावाल्यासोबत थंडगार वाऱ्याची झुळूक आली आणि विनायक क्षणभर दचकलाच. पण चहाचा ग्लास दोन्ही हातांच्या पंजात पकडून त्यानं आपल्या गारठलेल्या पंजांना ऊब देण्याचा प्रयत्न केला. पेट्रोमॅक्स बत्तीच्या उजेडात विनायकनं टपरीवाल्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो थोडा दचकलाच. त्याला चहावाल्याचा चेहरा ओळखीचा वाटला. हा चहावाला म्हणजे मगाशी घाटाच्या पायथ्याशी अचानक नाहीसा झालेला तो चहावाला तर नव्हे. आणि मग थोडा घाबरलेला विनायक घाईनं गरम चहा संपविताना विनयला त्या ठिकाणाहून लवकर निघायची घाई करू लागला. शेवटी चहाचे पैसे देऊन ती दोघं कारमध्ये बसण्यासाठी वळाली आणि कारमध्ये बसणार तेवढ्यात तो चहावाला अचानक त्यांच्या जवळ येऊन खळखळून हसत उभा राहिला आणि म्हणाला, आपली मगाशी घाटाच्या पायथ्याशी भेट झाली होती काय हो? त्यानं असं म्हटलं आणि तो जसा आला तसा क्षणार्धात त्या झोपडीसह नाहीसाही झाला आणि संध्याकाळच्या थंडीतही. आणि यानंतर विनायकचा शर्ट घामानं ओलागच्च झाला आणि अंधार प्रकाशाच्या त्या चमत्कारिक वेळी तो विनयच्या आधारानं कसावसा धडपडत कारमध्ये बसला. विनय जरी विनायक इतका घाबरला नव्हता तरी तो सुद्धा गडबडला होताच. कसंबसं इंजिन सुरू करून विनयनं फर्स्ट गिअरमध्ये टाकलं आणि ते शक्य तितक्या वेगानं घाट उतरू लागले. घाट संपता विनयनं पाहिलं की एक मध्यम वयाचा माणूस रस्त्याच्या मध्येच उभा राहून त्यांना थांबवत होता. त्याला पाहून विनय आणि विनायकला खरं म्हणजे बरं वाटलं होतं. खरं म्हणजे त्यांना रस्त्याच्या डाव्या बाजूला चहाची टपरी दिसून पुन्हा नाहीशी होती की काय अशी भीती वाटत होती. त्यामुळं अनोळखी का होईना पण एक आपल्यातलाच माणूस भेटला म्हणून आनंद झाला आणि कार थांबवून त्या माणसाला त्यांनी कारमध्ये घेतलं. तो अनोळखी प्रवासी कारच्या मागच्या सीटवर बसल्यावर कार चालविताना विनयनं सहज त्या अपरिचिताला 2दा दिसूनही नाहीसा झालेला चहावाला रेटेक. तो अनोळखी प्रवासी कारच्या मागच्या सीटवर बसल्यावर कार चालविताना विनयनं सहज त्या अपरिचिताला 2दा दिसूनही नाहीसा झालेला चहावाला, त्याची टपरी आणि त्यांना मदत करणाऱ्या ड्रायव्हर आणि क्लीनरविषयी विचारलं तर तो खळखळून हसला असे वाटला. त्याचं ते खळखळून हसणं विनय आणि विनायकला ओळखीचं वाटलं. तो अनोळखी माणूस त्यांना काही सांगू लागला. सुमारे 4-5 वर्षांपूर्वी घाटाच्या दुसऱ्या टोकाला रस्त्याच्या अगदी कडेला चहाची एक टपरी होती. त्या रस्त्यानं जाणारे प्रवासी आवर्जून थांबून तिथं चहा घेत आणि पुढे जात. त्याच भागातले मेकॅनिक असलेले 2 मित्र नियमितपणे टपरीत चहा घ्यायला येत. पुढे त्या दोघांनी एक जुनासा ट्रक विकत घेऊन स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. ते दोघंही पाळीपाळीनं ट्रक चालवत. घाटातला तो रस्ता त्यांच्या ओळखीचा असल्यानं ती दोघं नेहमी अगदी वेगानं जा ये करत असत. वेगानं येऊन अगदी टपरीच्या दाराशी ट्रकला ब्रेक लावून थांबवत आणि टपरीवाल्याला मोठ्यानं हाका मारतच आत शिरत. टपरीवाल्याशी थोडा वेळ गप्पा मारून आणि चहा घेऊन पुढे जात. एका संध्याकाळी असंच रस्त्यानं जाताना टपरीवाल्या मित्राशी गप्पा मारण्यासाठी त्यांनी आपल्या वेगवान ट्रकला अगदी टपरीच्या दाराशी आल्यावर ब्रेक लावला. पण त्या दिवशी त्यांच्या दुर्दैवाने ब्रेक लागलाच नाही आणि ट्रक सरळ टपरीत घुसला. टपरीवाल्यासह पलीकडच्या खोल खड्ड्यात पडला आणि दोन्ही ट्रक ड्रायव्हर्स आणि टपरीवाला जागीच ठार झाले. ती अमावस्येची संध्याकाळ होती. तेव्हापासून प्रत्येक अमावस्येच्या संध्याकाळी तुम्हाला आलेला अनुभव या रस्त्यानं जाणाऱ्या अनेक प्रवाशांना येतो. अर्थात ते तिन्ही आत्मे कुणालाही त्रास देत नाहीत. ते प्रवाशांना दिसतात, शक्यतो मदत करतात आणि टपरीसह नाहीसे होतात. बरं, ते टपरीच्या केवळ मूळ जागीच दिसतात असं नाही, तर प्रत्येक वेळी घाटातल्या रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात.
आणि नाहीसेही होतात. कधीकधी त्या तिघांपैकी एखादाच आत्मा दिसतो, प्रवाशांशी त्यांच्या मोटारीत बसून गप्पाही मारतो आणि ठराविक अंतरानंतर येतो तसा नाहीसाही होतो. ते ऐकून विनायक आणि विनायकनं दडदडत्या काळजानं मागच्या सीटकडे वळून बघितलं, तर काय खळखळून हसत तो अनोळखी माणूस बसल्या जागी अचानक नाहीसा झाला. त्या अनपेक्षित धक्क्यामुळं ती दोघंही बेशुद्ध पडण्यापूर्वी त्या अनोळखी माणसाच्या हसण्याचा खळखळाट कारच्या इंजिनच्या आवाजाबरोबरच विनय आणि विनायकच्या कानावर येत राहिला. तर मित्रांनो, अशी होती ही छोटीशी भयकथा. भयकथेचं नाव होतं धक्का. तुम्हाला या भयकथेविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.